पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधी तरंग हे आपल्या भारताचं रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं राष्ट्रगीत. आपला भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे. देशात दक्षिण उत्तर ईशान्य व मध्य भारतासह अन्य भागात वेगवेगळी संस्कृती आहे. एवढा मोठा देश म्हटल्यावर देशात वेगवेगळे लोक आले, त्यांचे वेगवेगळे विषय आले. असाच एक विषय म्हणजे दिल्लीत 28 जून पासून सोनम वांगचुक व कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू होतं. सोनम वांगचुक यांचं जवळपास 20 दिवस उपोषण सुरू होतं. त्यांच्या मागण्या काय होत्या? तर नीटसह स्पर्धा परीक्षामधील पेपर लीक आणि अन्य शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकते संदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी देखील त्यांनी केली. आता वांगचुक तिकडे जंतर मंतरवरती उपोषणाला बसले म्हटल्यावर केंद्र सरकारनं त्यांच्याशी चर्चा करायला सरकारतर्फे कोणीतरी पाठवायला पाहिजे होतं, पण तसं झालं नाही. न्यायालयानं म्हटलं की प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान आहे. न्यायालयानं केंद्र व दिल्ली सरकारला वांगचुक यांच्या आरोग्याची नियमित वैद्यकीय तपासणी करण्याचे व गरज पडल्यास तत्काळ वैद्यकीय मदत पुरवण्याचे निर्देश दिले होते. पण झालं काय? तर दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जबरदस्तीनं रुग्णालयात दाखल केलं. पण या आधीची सरकार आणि राज्यातील सरकार हे आंदोलनकर्त्यासोबत असंच वागतात का? त्यांचा संवाद कसा असतो हे पुढील काही मिनिटात पाहूयात. नमस्कार, मी सोनन विकड, मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण थोडं भूतकाळात जाऊयात. सप्टेंबर 2020 मध्ये केंद्र सरकारनं संसदेत 3 कृषी कायदे पास केले. त्यावर हरियाणा व उत्तरेकडील शेतकरी आक्रमक झाले. नोव्हेंबर 2020 मध्ये पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशचे शेतकरी दिल्लीच्या सीमेवरती आले. तेव्हा शेतकरी दिल्लीत येत आहेत म्हणल्यावर सरकारनं बॅरिकेड लावले, पाण्याचा मारा केला. तसेच अश्रुधूर वापरानंतर सिंगू, टिकरी, गाझीपूर सीमेवर आंदोलनाला परवानगी दिली. नंतर सरकारसोबत शेतकरी संघटनाच्या अनेक बैठका झाल्या व वर्षभरानंतर 19 नोव्हेंबर 2021 ला गुरु नानक जयंतीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करून 3 कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. जेव्हा 2011 मध्ये अण्णा हजारे हे दिल्लीच्या रामलीला मैदानावरती जन लोकपाल विधेयकासाठी 13 दिवस उपोषणाला बसले होते, तेव्हा केंद्रातील विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री असलेले दिवंगत नेते विलासराव देशमुख हे दिल्लीच्या रामलीला मैदानावरती गेले आणि त्यांनी अण्णांना फळाचा रस पाजून उपोषण मागे घ्यायला लावलं. तसेच मेधा पाटकर यांनी नर्मदा बचाव आंदोलन देखील केलं होतं. धरणग्रस्तांचं योग्य पुनर्वसन व आदिवासी शेतकऱ्यांच्या हक्काच्या संरक्षणासाठी त्यांनी आंदोलन केलं. त्यावेळी त्यांचं उपोषण सुरू असताना मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री बाबूलाल गौर आणि नंतर अर्जुन सिंग यांनी मध्यस्थी केली होती. पण मेधा पाटकर यांनी स्वतःच्या अटीवरच उपोषण सोडलं, पण सरकारनं पुनर्वसनाची हमी दिली होती. आता आपण महाराष्ट्रात पाहिलं, अलीकडे मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन झालं. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना त्यांनी जरांगेंना मुंबईच्या आत येऊ न देता वाशीमध्येच त्यांच्या मागण्यांचा विचार केला आणि त्या संदर्भात शब्द दिला. तसेच मागील वर्षी मनोज जरांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदानावरती आंदोलनाला उपोषणासाठी बसले होते. तेव्हा दक्षिण मुंबईत सर्वत्र मराठा आंदोलक होते. त्यानंतर न्यायालयात याचिका दाखल झाली. न्यायालयानं सरकारला आंदोलकांच्या मागण्यांचा विचार करायला सांगितलं आणि आझाद मैदान परिसरातील सर्व रस्ते सुरळीत करा असे संबंधित यंत्रणांना निर्देश दिले. नंतर देवेंद्र फडणवीस सरकारच्या वतीनं राधाकृष्ण विखे पाटील हे मध्यस्थी करायला गेले आणि त्यांनी त्यांचं उपोषण सोडलं. त्यानंतर जर आपण बघितलं, लक्ष्मण हाके यांनीही आधी आंदोलन केलं. तेव्हा देखील मंत्री छगन भुजबळ असो की मंत्री अतुल सावे यांनी त्यांचं उपोषण सोडलं. नंतर आता काही महिन्यांपूर्वी बच्चू कडूंनी देखील कर्जमाफीसाठी आंदोलन केलं. तेव्हा सरकारतर्फे उदय सामंत गेले व आंदोलन मागे घेण्यात सरकारला यश आलं. आता काल परवा रोहित पवार यांनी पंढरपुरात शेतकरी कर्जमाफीतील जाचक अटी रद्द कराव्यात यासाठी आंदोलन केलं. तेव्हा मंत्री गिरीश महाजन गेले व आपण तोडगा काढू असं सांगितलं आणि काही दिवसांपूर्वी तसा तोडगा देखील निघाला. पण आपण जर पाहिलं तर तुम्हाला सांगण्याचा उद्देश हाच की कोणताही विषय असो त्यावर मतमतांतर आलीच, वेगवेगळ्या मागण्या आल्या, त्यावर प्रश्न विचारण्याचा, मागणी करण्याचा संविधानानं सर्वांना अधिकार दिलाय. त्यावर ते नागरिक आंदोलन करतात आणि त्या संदर्भात मागणी करतात. आता सांगितल्याप्रमाणे काँग्रेसचं सरकार असताना देखील आंदोलन झालं. तेव्हा संबंधित आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांचा विचार केला जात होता आणि सरकार त्यांच्यासोबत संवाद करत असे, चर्चा करत असे. तसेच इकडे राज्यात तर भाजप व महायुतीचं सरकार असताना देखील आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा होते आणि उपोषण सुटतात. मात्र केंद्रातील नरेंद्र मोदी यांचं सरकार संबंधित आंदोलनकर्त्यांसोबत बोलताना दिसत नाही. आता सोनम वांगचुक यांचं आंदोलन पोलिसांनी मोडीत काढलं का? तर सोनम वांगचुक यांची काळजी घेण्याचं न्यायालयानं सांगितलं, पण दिल्ली पोलिसांनी त्यांना थेट जबरदस्तीनं रुग्णालयात दाखल केलं. आता दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश असल्यानं तेथील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम हे केंद्रीय गृह मंत्रालय करतं. आता अभिजित दिपकेनं उपोषण सुरू केलं आहे. त्याच्यावर आज एका महिलेनं शाईफेक देखील केला आहे.
पण तिकडे सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. अगदी संसदेपासून हाकेच्या अंतरावरती जंतर मंतर हे मैदान आहे. आधीच विरोधी पक्षांनं आंदोलन स्थळी जाऊन कॉक्रोच जनता पार्टी, सोनम वांगचुक यांना पाठिंबा दिला आहे. आता परत अधिवेशनात हा मुद्दा नको म्हणून सोनम वांगचुक यांना हटवलं तर नाही ना, हा पण प्रश्न आहे. असो, प्रसिद्ध कवी रामधारी सिंह यांच्या रश्मिरथी काव्यातील 2 ओळी आहेत. जब नाश मनुज पर छाता है, पहिले विवेक मर जाता है.